करतो. नमस्कार, आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा. आज आपण कोंबडवाडी या गावामध्ये आलो आहोत आणि बंधाऱ्यात उभा आहोत. या बंधाऱ्याची आपण जून महिन्यात एक बातमी केली होती. जूनच्या नंतर इथलं सोयाबीनवरचं याच्यामधून वाहत गेलं. या शेतकऱ्यांची अक्षरशः यांच्या समोर जनावरे वाहत गेली, पण यांना ती जनावरं अडवता आली नाहीत किंवा त्यांना पकडता आलं नाही. विचार करा, ज्या माणसं दुधाची जनावरं सांभाळतात आणि ती जनावरं डोळ्याच्या समोर वाहत जात असताना त्यांना काय वाटत असेल. कोंबडवाडीचे काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, तर ते बोलतील आपल्याशी. बोला. नमस्कार, छावा न्यूजमध्ये तुमचं इथं आल्याबद्दल आम्ही पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो आहे. कारण जून महिन्यामध्ये आपण एक बातमी टाकली होती साहेब, तुम्हाला माहीत असेल. तिथं सोयाबीन होतं, कमरा इतकं पाणी होतं, आमच्या टोटली सोयाबीन गेलं होतं आणि इथं बंधारा आहे. एक मागील विद्यमान आमदार असतील किंवा दबंग खासदार म्हणतात लोक समाज, आम्ही नाही म्हणत, पण त्यांनी सांगितलं की याच्यावर स्टे आला. इथं पुलाचं काम होणं अत्यंत गरजेचं आहे. इथं जनावरं वाहून गेली, तो पण व्हिडिओ असेल तुमच्याकडे, 100% आहे. सोयाबीनमध्ये आम्ही किती लोक होतो, इथला परिसर, या परिसरामध्ये या नदीच्या पात्राच्या बाजूला एक समाज जवळजवळ 40 ते 50 कोटी आहेत आमचे. मग दुधाची प्रश्न आहे. आता दुधाला भाववाढी असेल नसेल, दूध घेऊन येताना त्यांना यायचं म्हणलं तर येऊ शकत नाहीत आता बी. तर आता ह्याच्यावर काय करायचं. आता जी इलेक्शन लागले बघा, जिल्हा परिषद पंचायत समितीची, आमदार खासदार प्रत्येक काय म्हणायचं त्याला, नेते मोठे नेते येतात बाबा आणि म्हणतात आम्हाला मतदान करा. अरे तुम्हाला मतदान द्यायला आम्ही तयार आहेत, पण आमचं प्रश्न सोडवणार कोण. आता ही परिस्थिती दाखवली साहेबांनी, किंवा ही इकडनं रस्ता आहे बघा, इथपर्यंत आला आहे. माळकरंजा शिवार आहे, डांबरी सडक आहे आमची तिथपर्यंत. इथपर्यंत डांबरी सडक आहे. नदीच्या इकडं आम्हाला फक्त आहेच किती 200 फूट अंतर आहे साहेब. 200 फुटामध्ये पण आम्हाला डांबरी सडक नाही. इथं जर पूल तयार झाला तर 100% आमची डांबरी सडक तयार होती आणि दळणवळणाची सुविधा वाढती. तर जो कोण मतदान मागा येतं आहे, आताचं चाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ज्यानं काम करायचं आश्वासन देतं आणि काम जी पूर्ण करतंय त्याला आमचा पाठिंबा राहील सगळ्यांचा. काय मत आहे सगळ्यांचं. कारण ही समाज आहे, 40% आमच्या इकडे समाज आहे आणि सगळी शेतकरी आहेत बरं का. जागीरदार कोणच नाही. जर 2-2, 5-5 एकर जमीन येते आणि 5-5 गाय येत्या. जगायचं कसं. तर ह्या पुलाचा प्रश्न सोडवावा ही आमची कळकळून समाजाला, सरकारला विनंती आहे. आणि जर सरकारनं दखल नाही घेतली तर आम्ही उमेदवाराला गावात पण येऊ देणार नाही. उमेदवाराला येऊ देत नाही. आमदार खासदारांतर यायचंच नाही. आता आम्ही काय करणार आहेत माहिती आहे का, एक पत्र लिहिणार आहेत आपल्या मुख्यमंत्री साहेबांना. त्यांच्याकडे एक पत्र तुमच्या मार्फत तर जाणारच आहे. आता छावा न्यूज असेल किंवा हे कुठलंही दुसरं संकल्प यांच्या मार्फत आपलं जाणारच आहे. तर तुम्ही पण आमची काळजी करा. सरकारला एक विनंती की आमच्या पुलाचं तातडीनं काम करावं अशी अपेक्षा बाळगतोय आणि माझं 2 शब्द थांबवतोय मी. तर पहा, शेतकऱ्यांचं काय सांगाल. आता ह्याचा इतिहास जर बघायचं म्हणलं, हा छोटा ओढा म्हणा किंवा नदी म्हणा, ह्या नदीचा पश्चिम भाग जो आहे तो धाराशिव तालुका आहे आणि ह्या नदीचा पूर्व जो भाग आहे तो कळंब तालुका आहे. कारण ह्याला आपण शिव म्हणा किंवा बाँड्री म्हणा किंवा सीमा म्हणा, ही तर ही तालुक्याची सीमा आहे. कशाची. तालुक्याची. आपण ह्या ओढ्याचा पूर्व भाग बघितला कळंब तालुका चालू होत आहे आणि पश्चिम भाग बघितला तर धाराशिव तालुका चालू होत आहे. आता कोंबडवाडी गाव हे धाराशिव तालुक्यात आहे आणि इकडं पूर्वेला जे गाव आहे ते माळकरंजा आहे ते कळंब तालुक्यात आहे. कोंबडवाडी गावातील कमीत कमी 30% लोकांच्या जमिनी ह्या माळकरंजा शिवारात येतात किंवा काही जणांच्या खमसवाडी शिवारात येतात. पण त्यांना जर समजा शेतातला माल आणायचा आहे किंवा दळणवळणाच्या जी काही सोय आहे त्या सध्या इथूनच आहे. आता पावसाळ्यात जर आपण विचार केला तर त्या समजा बंधाऱ्याची उंची किती आहे, समजा एक 5 फूट पकडा किंवा 4 फूट पकडा. पावसाळ्यात जर 4 वाजता पाऊस आला किंवा वडा जर भरून आला, 5 फूट म्हणजे एक माणूस आपल्या डोक्याच्या लेवलला किंवा आपल्या गळ्यापर्यंत पाणी येतं आहे. आता इकडे जर बरेचसे असे एक 10-12 शेतकरी आहेत, कमीत कमी त्यांचं एका टायमाचं 30 लिटर 20 लिटर दूध असतं. डोक्यावर येणार आहे का तेवढा शेतकरी डायणार आहे. मग ते शेतकरी काय करतो, डोक्यावर आणायचं. जर पाऊस नसेल तर इथून जाणार आहे. पाऊस जर आला तर इथून माळकरंजा जायचं, माळकरंजाहून ढोकीला जायचं, ढोकीहून वाकरवाडीला यायचं आणि वाकरवाडीहून कोंबडवाडीला यायचं. म्हणजे एवढा फटका मारून जर वाडा पूर आला तर एवढा फटका मारून ह्या लोकांना कुठून यावं लागतंय. एवढा म्हणजे एक 15 ते 20 किलोमीटरचा फटका मारून परत गावात यावं लागतंय. पण ह्याच्यात मागणी कशी आहे. आता समजा ह्या भागात जी कोण शेतकरी यांच्या जमिनी आहेत त्या, समजा एखाद्याच्यातलं कोण महेश झालं, त्यांना जर स्मशानभूमीत न्यायचं नाही झालं, समजा त्यांना आपापल्या रानात न्यायचं आहे. इथून म्हणजे पावसाळ्यात जर समजा एक्सपायर झालं किंवा महेश झालं, इथून येऊ शकतंय का. येऊ शकणार नाही. मग त्यांना काय पर्यायी मार्ग काय करणार, स्मशानभूमीत. कारण महेश झाल्यानंतर प्रत्येकाची अपेक्षा
काय असते किंवा आपल्या घरातला कोणतरी माणूस गेला आपल्या शेतात जावं, त्याची समाधी तिथं असावी, झाड लावल काय लावल, ह्या सगळ्या गोष्टी ते आपापल्या परीनं किंवा आपापल्या ज्या पिढी जात परंपरा आहेत त्याच्याप्रमाणे ते करणार. तर माझी शासनाकडे एवढीच मागणी आहे. आता इथून समजा महिलाला जर यायचं म्हणलं तर पावसाळ्यात कमरीत का पाण्यातल्या महिला येऊ शकते का? नाही. कुणाला पवायला येतं आहे, कुणाला पवा येत नाही. बरेच दूधवाले दूध घेऊन जाताना इथं गाडी घेऊन शिटाच्या लेवलला पाणी असतं, दूध घेऊन पडते ती. इथं पावसाळ्यात ही गाडी घसरते. आता तुम्ही बघितलं असेल. आता गेली ना गाडी शूटिंग आता हो का गाडी आली शूटिंग घेतो. बरं, आता ही गाडी आली. आता ही तर म्हणजे ओलं नाही किंवा माती एकदम कुरड्या म्हणून एवढी अडचण होत नाही. जर इथं ओला चिखल जर असला तर ही पूर्णपणे हे होतंय. ती गाडी आली शूटिंग घ्या तुम्ही सांग बाप्पा सात त्या मामाने कसं जायचं काय घ्या आता हे आमच्याच गावातले येतं. आता ह्यांचं येणं जाणं आता ती महिला तिथं उतरली. जर इथं पूल असता तर ही म्हणजे निघून गेली असती. आता आमची इकडे जी 30-40% लोक आहेत ती इकडे शेती असलेली, रानातला माल भरडीत सुद्धा नाही ते जोपर्यंत ह्या वाट होत नाही. आता ही तर विषय काय होत आहे, वाकरवाडीचा जी पाझर तलाव आहे ही जर पूर्णपणे भरला तर ह्याचं जे येणारं बॅकवॉटर आहे, जी बॅकवॉटर आहे ती हितपर्यंत येत आहे. जोपर्यंत ही पाणी खाली जात नाही तोपर्यंत ती खालची वाट मोकळी होत नाही, तोपर्यंत आमचा माल बाजारात तडवड्याला जात नाही किंवा बार्शीला जात नाही किंवा धाराशिवला सुद्धा जात नाही. आता बघा किती परेशानी आहे. बघा आता ही आता समजा वयस्कर व्यक्ती आहे. वयस्कर व्यक्तीनं कसं वरी जायचं गाडी, एखादं पडलं, हे झालं, हात मोडला, पाय मोडला, म्हणजे अशा बऱ्याच अडचणी येतात. ती अडचण किती जण तर पडलेली पण नाही ती. मग तुम्ही म्हणले की याच्यावरती स्टे आणला म्हणून कळलं, तर तुम्हाला कोण म्हटलं असं स्टे आणलाय? हे आपले विद्यमान आमदार आहेत ना कैलासदादा पाटील, त्यांना माझा जून महिन्यामध्ये कॉल झाला होता. तुम्ही ज्यावेळेस छावा न्यूज इथं आले होते त्यावेळेस म्हणलं होतं की दादा मी असा प्रश्न मांडला आहे. तर दादांनी सांगितलं की राणादादांनी स्टे आणला आहे म्हण. मग राणादादा संग संपर्क केला. दादा म्हणले माझी काय गरज चालली नाही, मी कुणावर स्टे आणत नाही. मला समाजकारण करायचं, राजकारण करतच नाही. माझ्या वडिलांनी केलं नाही, मी पण करत नाही. मग स्टे आणलेलं तुम्ही कुठून आणला, कसा आणला, आम्हाला त्याची बी सिद्धता दाखवा. बरं, आमच्या या पुलाचं कामासाठी काहीतरी 30-36 लाख रुपये 35 लाख रुपये मंजुरी झालेली आहे म्हण. मग मंजुरी झाली तर तुम्ही पूल का तयार करत नाहीत आतापर्यंत? बरं, समजा त्या राणा पाटलांचं नाव घेता, राणा पाटलांनी स्टे आणलाय तर राणा पाटील तर सांगतात आम्ही स्टेच नाही आणला, स्टे आणलेला नाही राणादादांनी. म्हणतंही आता राजकारण करायला लागलेत, समाजकारण करा. समाजकारण केलं तर दळणवळण वाढलं तर संपर्क वाढतोय. एकमेव असं गाव आहे माझं कोंबडवाडी, ज्या गावाला आजपर्यंत ST बस नाही. एसटी नाही आजपर्यंत ST बस नाही. जवळजवळ 40 विद्यार्थी रोज शाळेला जातात. जय हिंद विद्यालय कसबे तडवळा, जे की जगदळे मामाची कर्मवीर डॉक्टर जगदळे मामाची संस्था आहे ती, त्या ठिकाणी जाते. तर प्रत्येकाचे पालक इथं पण असतील काही पालकं की जी त्यांची 2 मुले आहेत गाडीवर बसवतात, सोडतात, सकाळी जातात सोडायला, संध्याकाळी घेऊन येतात. कामधंदा सोडून त्यांचा ते उद्योगच झाला आता. तर ही स्टे आणलाय. ह्या पुलाचं जर काम झालं तर आमचे दळणवळण वाढतंय. समजा काही विद्यार्थी तर दळवायला जातील, काही माळकरंजाला जातील, तर ही पुलाचं काम होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनसाठी माझी कळकळून विनंती आहे सगळ्या ग्रामस्थाच्या वतीनं की बाबांनो, तुम्ही ह्या पुलाचं जी बजेट आलं आहे 35 लाख आलं आहे ना, ते तुम्ही वापर करा ना, आम्हाला पूल तयार करून द्या. आणि आमची काय अडचण आहे कुठल्याही शेतकऱ्याची, आमचं 5 फूट नाही 10 फूट जाऊ द्या. आमचं रस्ता होण्याचे मतलब आहे. ज्या दिवशी रस्ता होईल त्या दिवशी उत्पन्न वाढणार आहे. तर ही कळकळून शासनाला विनंती, फडणवीस साहेब असतील किंवा विद्यमान आमदार असतील आणि दबंग खासदार, ह्या दोघांनी काळजी करून, राणादादा काय आता तिकडे लांब गेले, त्यांना काय जास्त आपल्याला बोलता येत नाही, तर यांच्याकडे लक्ष देऊन ह्या लोकांनी हे काम पूर्ण करावं. बससाठी आपण कधी मागणी वगैरे केली का? आता बससाठी जर मागणी केलेला प्रश्न जर तुम्ही आता बोलला तर मी सांगतोच. ग्रामपंचायतचे 10 लेटर आहेत माझ्याजवळ. आता घरी आहेत बरं का, सोबत काय घेऊन फिरत नाही. ग्रामपंचायत, बस डेपो, त्या ठिकाणी जाऊन राणादादा, आमदार, खासदार सगळ्यांचं कॉल करून 2-3 दिवस बस आली बाबा. नंतर म्हणले आमची बस तुमच्या गावात येऊ शकत नाही, तुमच्या गावात जागा नाही वळायला. आता 15 काय ती किती टायरी असते, 18 टायरी ट्रक वळतो आमच्या गावात, आणि तुमची 6 टायरी बस वळत नाही का? तर ड्रायव्हर बी खोडील आणि त्यांना यायचंच नाही. तर त्याच्यामुळे विषय संपला. आमचं एकमेव गाव आहे बरं का कोंबडवाडी, जिथं आत्तापर्यंत बस सेवा नाहीच. बस सेवा नाही. इकडं आहे आमचं, इकडं मामा मोगल होता का आपण? हां, आम्ही जी कोंबडवाडी आहे ती मोगला येतं. तर ही माळकरंज ह्या नदीपासून इकडे जे आहे ती काय कोणचं इंग्रज नाही हो, रजाकार असल्यामुळे आम्ही वांदेवाडी सापडला. तर विनंती करतोय बाबा, तुम्ही आमच्या ह्या पुलाचं काम जरूर आणि पटकन करून द्या.
म्हणजे बॉर्डरवर अडकल्यासारखं झालं का? हा, आम्ही बॉर्डरवर आलो, इंडियन आर्मी झाला आम्ही आता. तर काय सांगाल मामा? आणि पावसाळ्यामध्ये एवढी अडचण म्हणजे मुख्य अडचण बघा, रानात शेतात काम करायला गेलेली मुलं बाळं पलीकडेच अडकतात. ही लय मोठी अडचण आहे. पाणी आल्यामुळं जाता येत नाही, येता येत नाही. पाणी उतरसतो 2-2 तास वड्याच्या कडेला थांबायचं. बरं, पाऊस थांबला तर पाणी कमी येणार आहे. काय वेळेला मग डोकीवरून असं, मग डोकीवरून जाऊन यायचं, डोकीवरून वाकरवाडीहून इकडे यायचं. शेतात गेलं तर मळणी यंत्रणा आले. मोटरसायकल असेल तर तुम्ही एवढा राऊंड मारू शकता, मोटरसायकल नसेल कुणाकडे प्रत्येकाकडे थोडी मोटरसायकल आहे. बरं, संध्याकाळी पाऊस वाट बघणार माणूस दिवस मावळस तर पुन्हा अंधारात पुन्हा मोटरसायकल यायची. मोटरसायकल इकडे ठेवल्यावर पाणी आहे म्हणून माणूस इकडे ठेवतो, इकडे कशाला नाही मोटरसायकल. पायी करतात, पायी जाते सगळी अडकून बसते. पावसाळ्यात मोटरसायकल राहणार कोणी येतच नाही. आणि मळणी जी काय धान्य सोयाबीन मळायचं आहे का नाही, सोयाबीन मळायला किती जणांना देतो, 25% माणसाची तशी मळणी मळायचं बाकी आहे. रस्ता नसल्यामुळं तिथनं मशीन जात नाही, इथं पाणी असतं तिकडं पाणी उतरत नाही. ही बॅकवॉटर इकडं वर आलं की इथनं मळणी यंत्र जात नाही, ना बैलगाडी जात नाही, ना पिकअप जात नाही. 25% माणसाची सोयाबीन मळायची आहे. त्यांची नाते स्वतः शाळेत आता तर एवढा त्रास आहे ना. मुलाबाळांना तर रानात शेतात काम कराय, मुलं बाळ का नाही ते, पण शेतात जी काम कराय महिला ही येते त्या, कोणी शेतकरी गडी, कोणी पुरुष मंडळी जी काय असतील ती, त्यांना एवढा याचा त्रास आहे का नाही. म्हणजे एवढा भयंकर त्रास आहे. पाण्याचा एवढा वड्याचा पूल झाला ना, मग आमची व्यवस्थित व्यवस्था होईल बाबा. साध्यात कामाला गेलं तरी घरी परत येता येईल पावसाळ्यात. पुलाचा विषय काय, फक्त शेतकऱ्यासाठी ही पूल महत्त्वाचा नाही. जर समजा आता इकडं खाली बघितलं, आपल्या दक्षिणेला वाकरवाडी गाव आहे. समजा वाकरवाडीतल्या एखाद्या कुण्याही पुरुषाला किंवा कुणी असेल, त्यांना कळमला जायचं आहे. ती माणूस काय करणार, इथून डोकीला जाणार, डोकीहून कळमला जाणार. आता इथून जी रोड झाला आमच्या इथून किती, इथून 150 फूट आहे. इथून तुम्ही गाडीला स्टार्टर मारायचं, 60च्या स्पीडनं जायचं, लय फार जायचं नाही. 60च्या स्पीडनं जरी गेला तुम्ही 25 मिनिटात इथून कळममध्ये जाताय. किती पर्यायी रस्ता असं नाही. समजा तडवळ्यावरनं जरी तुम्हाला कळमला जायचं म्हणलं, मग माणूस काय करणार, इथून खामसवाडी जाणार, मंगळूर जाणार, मधला रस्ता खराब आहे. तडवळ्याकडला बराच जी दळणवळणाच्या सोयी आहे त्या कळमला जाणाऱ्या लोकांच्या, ही जर पूल झाला, ही सोयी वाढतेल्या, मधल्या मार्गी बस चालू होऊ शकते. म्हणजे बरेच पर्याय आहे. ती फक्त हा प्रश्न आमच्या फक्त शेतीपुरते आमच्यासाठी ही अडचण नाही. ही अडचण काय, जेवढ्या ह्या पंचक्रोशीतली गाव आहे ती, ह्या सगळ्यांच्या दळणवळणाच्या सोयी वाढणार ते. त्याच्यामुळे ही पूल होणं लय महत्त्वाचं आहे. तर पहा, आम्ही पत्रकार फक्त ज्या समाजामध्ये काही घटना ज्या झाकून राहिलेल्या आहेत किंवा त्याच्याकडे कुणाचं लक्ष गेलं नाही, त्या घटना किंवा त्या वस्तुस्थिती आम्ही समाजाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाहीत किंवा कुठल्याही पक्षाचं हे करत नाहीत, तिरस्कार करत नाहीत. फक्त आमची गोष्ट एवढीच आहे की आम्ही समाजाच्या समोर सत्यता मांडण्याचा प्रयत्न करत असतो. याची बातमी केली होती आपण ज्यावेळेस बातमी करायला आलो त्यावेळेस ॲक्च्युली हे फुल भरलेलं होतं. इथे गाय अडकलेली होती आणि त्याची वस्तुस्थिती आज आम्ही एक ठिकाणी बातमी करायला आल्यानंतर या शेतकऱ्यांचा असा आग्रह धरला की आज इथली एक तुम्ही बातमी करा की जेणेकरून हे जे गेंड्याची कातडी पांघरेलं सरकार आहे यांना थोडी जाग येईल आणि ते आमच्याकडे लक्ष देतील. कमीत कमी जे पावसाळ्यात आमचे हाल होतात त्यांनी उन्हाळ्यात जर लक्ष दिलं, हा जर रस्ता बनवून घेतला तर आमची जाण्या येण्याची व्यवस्था चांगली होईल. तर ठीक आहे, अशाच नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.